नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NCC लिमिटेड सेक्युअर 2 मेजर भारतनेट कॉन्ट्रॅक्ट्स वर्थ ₹10,800 4.56 करोड फ्रॉम BSNL. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCC लिमिटेडला भारत नेट्स मिडल माईल नेटवर्कच्या डेव्हलपमेंटसाठी BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेडकडून वर्क ऑर्डर्स मिळाली आहे आणि या ऑर्डरची टोटल किंमत आहे 10,804.56 कोटी रुपये. चला तर बोलूया HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 25 मार्च 2025 म्हणजे आज दुपारी 4:45 वाजता. तर मित्रांनो, HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने 17 एप्रिल 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि HDFC ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड 17 एप्रिल 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया ॲक्मे सोलार एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार प्लान्स अप टू ₹35,000 करोड कॅपेक्स बाय 2027 टू बूस्ट रिन्युएबल कॅपॅसिटी थ्रीफोल्ड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड 2027पर्यंत 32,000 कोटी ते 35,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. कशासाठी? आपला एनर्जी पोर्टफोलिओ करंट 2.5 गिगावॅटने 2027पर्यंत 7 गिगावॅट करण्यासाठी. आणि मित्रांनो, या कंपनीचे नाव आहे ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड. चला आता बोलूया बॉश लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 25 मार्च 2025 म्हणजे आज दुपारी जवळपास 4:30 वाजता. तर मित्रांनो, बॉश लिमिटेडने 27 मे 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि मित्रांनो, बॉश लिमिटेड 27 मे 2025ला आपल्या क्वार्टर 4च्या रिझल्टसोबत फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, ज्या कोणाच्या पण पोर्टफोलिओमध्ये बॉश लिमिटेडचे शेअर असेल त्याने या डेटला नोट करून ठेवायचे. आणि मित्रांनो, बॉश लिमिटेडची फायनल डिव्हिडंडची हिस्ट्री जबरदस्त आहे. तर मित्रांनो, बॉश लिमिटेडने 2023मध्ये ₹280चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. 2024मध्ये ₹170चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला होता. आणि मित्रांनो, आता आपण बघूया 27 मे 2025ला बॉश लिमिटेड किती रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करेल. चला आता बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड रिसीव्ह ₹232 करोड EPC ऑर्डर फ्रॉम वारी एनर्जीज फॉर 255 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट. तर मित्रांनो, वारी एनर्जीज टेक्नॉलॉजीज लिमिटेडला वारी एनर्जीजकडून 255 मेगावॅटचा सोलार प्रोजेक्टसाठी 232 कोटी रुपयांचा EPC म्हणजे इंजिनिअरिंग प्रॉक्युरमेंट कन्स्ट्रक्शन ऑर्डर मिळाला आहे. आता बोलूया ONGCबद्दल म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ONGC टू इन्व्हेस्ट ₹3,300 करोड इन आर्म ONGC ग्रीन फॉर अयाना ॲक्विजिशन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस
कॉर्पोरेशन लिमिटेड आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी ONGC ग्रीन लिमिटेडमध्ये 3,300 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करणार आहे राईट इश्यूच्या थ्रू. आणि मित्रांनो, हा इन्व्हेस्टमेंट ONGC कशासाठी करणार आहे? अयाना रिन्युएबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अयाना ग्रीन लिमिटेड 100% हिस्सेदारी ॲक्वायर करणार आहे त्याच्यासाठी. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड फेसेस ₹2,966 करोड ड्राफ्ट असेसमेंट ऑर्डर. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडला इन्कम टॅक्स ऑथॉरिटीकडून फायनान्शियल इयर 2021-2022 साठी 2,966 कोटी रुपयांचा ड्राफ्ट असेसमेंट ऑर्डर रिसीव झाला आहे. चला आता बोलूया IRFCबद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IRFC साईन ₹5,000 करोड लोन ॲग्रीमेंट विथ NTPC रिन्युएबल एनर्जी. तर मित्रांनो, IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने NTPC रिन्युएबल एनर्जी सोबत 5,000 कोटी रुपयांचा लोन ॲग्रीमेंट साईन केला. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.